प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्री माईन येथे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप। प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्री माईन व लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील 50 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्याचे वाटप दिनांक 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले। विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमासोबतच विज्ञानासोबत सांगड घालून वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखडे यांनी केले। लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एटी खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, गुणवत्ता वाढीकरिता सातत्याने प्रयत्न करावे। पुढील काळामध्ये उच्च शिक्षणाकरिता लागणारा सर्व खर्च लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट करेल असे आश्वासन दिले। मॉयल कांद्री माईनचे कार्मिक अधिकारी डॉक्टर अमित कुमार सिंग यांनी प्रकाश हायस्कूलमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज पोलीस विभाग, वन विभाग व अनेक सरकारी कार्यालयात नोकरीला लागल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व शाळेच्या उपक्रमात सदैव सहकार्य करीत राहणार असे सांगितले। यावेळी प्रामुख्याने मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे, लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एटी खोब्रागडे, मॉयल कांद्री माईनचे कार्मिक अधिकारी डॉक्टर अमित कुमार सिंग, रोशन निकम, अभय साखरे तसेच शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले तर आभार सुचिता बिरोले यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। फक्त मी या ठिकाणी एवढं सांगतो आहे, शाळेत आल्यानंतर जो आनंद आम्हाला मिळतो तो एक मोटिवेशनल पॉवर आम्हाला मिळत असते आणि प्रत्येक विद्यार्थी जेव्हा शिकतो तर त्याचा एक वेगळाच आनंद मिळतो। मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो सर की आपल्या शाळेतील विद्यार्थी UPSC पास आहे। मागच्या वर्षी